विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणित या विषयातील स्वाध्याय 14.1 हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला यातील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहूया. पहिला प्रश्न आहे 27/4 अधिक 5/4 बरोबर किती. पहिला प्रश्न काय आहे, पुढील गटात न बसणारा अपूर्णांक कोणता. आता अपूर्णांक काय, 11/8, 9/8, 7/8, 17/8. आता गटात न बसणारा म्हणजे ह्यांचे छेद समान आहेत. मग आता वेगळा कसा ओळखायचा, तर वेगळा ओळखत असताना आपल्याला काय करावं लागेल, हा अपूर्णांक अंशाधिक आहे. अंशाधिक कशाला म्हणायचं आणि छेदाधिक कशाला म्हणायचं. छेदापेक्षा अंश मोठा त्याला अंशाधिक म्हणायचं आणि छेदाधिक कशाला म्हणायचं, अंशापेक्षा छेद मोठा त्याला छेदाधिक म्हणायचं. हा अपूर्णांक अंशाधिक आहे. हा कसा आहे, अंशाधिक आहे. छेदापेक्षा अंश मोठा आहे. ह्याचाही छेदापेक्षा अंश मोठा आहे. हा सुद्धा अंशाधिक आहे. हा अंशापेक्षा छेद मोठा आहे. हा कसा आहे, हा छेदाधिक आहे. आणि हा अंशाधिक आहे. मग आता मला सांगा, हे अंशाधिक आहे, हा अंशाधिक आहे, हा अंशाधिक आहे आणि हा जो 7/8 आहे हा छेदाधिक आहे, म्हणून हा अपूर्णांक वेगळा आहे इतरापेक्षा. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 33/7 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे. हा अंशाधिक अपूर्णांक आहे. छेदापेक्षा अंश मोठा म्हणजे अंशाधिक. फक्त अंशाधिक अपूर्णांकाचंच पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होतं, छेदाधिक अपूर्णांकाचं होत नाही. मग काय करायचं, या 33ला 7 भाग करायचं. 7 चोक 28, 7 पाचा 35, 5चा भाग जास्त होतंय. 7 चोक 28, 4चा भाग बसला. 13 मधून 8 गेले 5, 2 2 गेले 0, ही बाकी उरली. आणि हा आला 4 का आला, भागाकार आला. जो भागाकार असतो तो काय असतो, पूर्णांक असतो. म्हणजेच हा 4 पूर्णांक आणि जो बाकी असतो तो काय असतो, अंश असतो. 4.5 छेद जे आहे तेच, म्हणजे 33/7चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर रूपांतर केलं तर काय येतं, 4.5/7. या ठिकाणी छेदापेक्षा अंश लहान असतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. आलं का लक्षात. कारण की ज्या संख्येने भागतोय त्याच्यापेक्षा बाकी कमी असते आणि उरलेली बाकी अंशात घेतो. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये नेहमी छेदापेक्षा अंश हा लहान असतो आणि छेदापेक्षा जर अंश मोठा असेल तर तो चुकीचा असेल. मग तो प्रश्न क्रमांक 3 का आहे. प्रश्न क्रमांक 3, 13/5 या अपूर्णांकाच्या छेदस्थानी पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. छेदाधिक म्हणजे 13/5, छेदाधिक म्हणजे
आत्ताच पाहिले आपण अंशापेक्षा छेद मोठा. मग आता इथं छेद काय आहे 5. त्याच्यामध्ये जर आपण हे पर्याय क्रमांक 1 मिळवलं तर 6 मिळवलं तर 11 येतं. इथं 13पेक्षा मोठं यायला पाहिजे, येणार नाही. इथं जर आपण 5 मध्ये 9 मिसळलं तर 14 येतंय, हे येतंय. 5 मध्ये जर 8 मिसळलं तर 13, हे बरोबर होतंय, हे येणार नाही. आणि 5 मध्ये 5 मिसळलं तर 10 छेद होतंय, हे येणार नाही. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. या छेदामध्ये जर 9 मिळवलं तर छेद त्याचा 14 होतो आणि 13/14 म्हणजे हा छेद अधिक अपूर्णांक होतो. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 19/9 हे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे? 19/9. आता पहा, पहिला पर्याय जर घेतला तर 2 गुणिले 9 अधिक 1/9 म्हणजे 9 दुने 18 आणि 1 19, 19/9. मग ह्या 2 पूर्णांक 1/9च आहे हे. आणि दुसरा जर पर्याय घेतला तर 1 गुणिले 9 अधिक 2 भागिले 9, 9 1 9 2 11, 11/9. आपल्याला इथे 19/9 पाहिजे, हे येणार नाही. पर्याय तिसरा घेतला 3 गुणिले 9 अधिक 2 भागिले 9, 3 9 27 आणि 2 29, 29/9 येतं, हे येणार नाही. चौथा पर्याय घेतला 2 गुणिले 9 अधिक 2 भागिले 9, 9 दुने 18 आणि 2 20, 20/9 म्हणजे आपल्याला उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. 19/9 हे उत्तर येईल. त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कोणतं? तर 2.1/9. आलं? चला अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल? कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल? तर पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. पुढचा प्रश्न काय? पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल? पर्याय पहिला आहे 4/5, 9/15, 14/13 आणि 12/13. विद्यार्थी मित्रांनो, फक्त अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते. छेदाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येत नाही. हा छेदाधिक आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे. इथे अंशापेक्षा छेद मोठा आहे, होत नाही. हा अंशाधिक आहे आणि हा अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणजे छेदाधिक. 14/13 म्हणजेच या 14ला जर 13ने भागलं तर 13 1 13, बाकी उरली 1 म्हणजे भाग बसला 1चा म्हणजे तो झाला पूर्णांक. उरलेली बाकी अंशात आणि छेद 13 जशास तसं 1.1/13. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 6 का आहे? 41/4 बरोबर किती? म्हणजे याला काय करायचे? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये ह्याचं 41/4चं रूपांतर करायचंय. मग या 41ला 4 भाग घाला. 4 1 4, 0 वरचा घेतला 1, भाग जात नाही, 0चा भाग बसला, 0 घेतला, बाकी उरली 1. म्हणजे हा जो 10 भागाकार आला हा असतो पूर्णांक आणि उरलेली बाकी असते 1. म्हणजे या 41/4चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. हे आपण कशामुळे ठरवलं हे करायचे? कारण पर्याय सगळे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. मग काय होईल? हे 10 पूर्णांक, बाकी काय उरली 1. भागाकार कितीनं भागलंय? 4ने, किंवा इथला छेद 4 आहे म्हणजे 10.1/4 येईल.
किंवा त्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला ह्याच्यापेक्षा सोपं सांगतो, इथं करून पाहायचं आपण 4 पूर्णांक आणि छेदाचा गुणाकार 4 चोक 16 आणि 1 17, 17/4 येऊ लागले. इथे 41/4 आहे, हे येणार नाही. 9 चोक 36 आणि 3 39, इथे 41 आलं पाहिजे, येणार नाही. आता या ठिकाणी 4 1 4, 4 चोक 16, 164 आणि 165 येते, हे येईना. 10 चोक 40 आणि 1 41, हे 41/4 येते. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, 10.1/4. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही? अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही म्हणते. म्हणजे 3 योग्य आहेत, 1 योग्य नाही. या दोघाचा गुणाकार करा. 5 3 15 आणि 2 17, 17/3 ही योग्य आहे. म्हणजे हे उत्तर येईल का? नाही. 8 2 16 आणि 3 19, इथे 19/8 यायला पाहिजे, पण इथं 23/8 आले. म्हणजे उत्तर आपलं राहणार आहे पर्याय क्रमांक 2. इथं 9 1 9 8 17, 17/9 योग्य आहे. म्हणजे उत्तर येईल का? हे नाही. आता 5 5 25 आणि 2 27, 27/5 हेही योग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 2.3/8 ची योग्य जोडी काय असते? 8 2 16 आणि 3 19/8 हे यायला पाहिजे, पण इथं 23/8 दिले, म्हणजे हे चुकीचे आहे, योग्य नाही. आलं? चला, प्रश्न क्रमांक 8 काय आहे? प्रश्न क्रमांक 8, पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत 5.25 आहे? आता 5.25 कसं लिहिलं जातं? 5 पूर्ण अधिक सव्वा अधिक पाव. 5 पूर्ण आणि पाव. मग पावसाठी आपण काय वापरतो? 1/4. अर्धासाठी काय वापरतो? 1/2. आणि पाऊणसाठी काय वापरतो? 3/4. मग 5.1/4, मग ही झाली 5.25. पर्यायात आहे का? ही नाही. मग ह्याला काय करा? 5 गुणिले 4 अधिक 1/4, 5 चोक 20 आणि 1 21, 21/4. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. 21/4 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात? 5.25 म्हणजे 21/4. चला, लाईक केलं नसेल तर लाईक करा. तुम्ही सर्वजण या चॅनलला नवीन आहात, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. प्रश्न क्रमांक 9, 26/9 बरोबर 2.1 रिकामी चौकट छेद 9 असेल तर चौकटीत येणारा अंक कोणता? चौकटीतला अंक शोधायचे आपल्याला. तर पहा, 26/9. मी या 26, आता पहा, हे 2 गुणिले 9 18 आणि ह्या 26 यायला पाहिजे. मग 26 वजा 18, मग काय येईल? 16 मधून 8 गेले 8. म्हणजे या चौकटीत जर 8 असेल तर 9 दुने 18 आणि 8 26, 26/9. किंवा या 26ला 9ने भाग घाला, 9 दुनी 18. 6 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथे घेतला, 16 झाले. 16 मधून 8 गेले 8, इथं राहिला 1, 1 1 गेला 0. हे 2 पूर्णांक आलं, उरलेली बाकी अंशात 8, म्हणजे 2.8/9 हे उत्तर असेल. मग इथं या रिकाम्या चौकटीच्या जागी काय असेल? तर हे 8 असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 2.3/4 म्हणजेच किती? सोपा एकदम. हे 2 पूर्णांक म्हणजे 2 पूर्ण, आणि हे 3/4 म्हणजे पाऊण. मग हे 2 अधिक पाऊण
म्हणजेच 2.25 होतात. किती होतात? 2 आणि पाऊण. 2 आणि पाऊण मिळून किती होतात? 2.25. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 2.25 पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? 3/4 म्हणजे 4 समान भागापैकी 3 भाग. म्हणजे आता 3 भाग घेतले म्हणजे पाऊण झाला तो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. काय आहे प्रश्न क्रमांक 11? पुढील पैकी लिहिलेला अपूर्णांक कोणता? पुढील पैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कोणता? चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक. तर पहा, या ठिकाणी 3.3/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांकाचा भाग असतो. म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं. ज्यावेळेस रूपांतर करतो त्यावेळेस अंश हा छेदापेक्षा लहान असतो. पण इथं जर पाहिलं तर काय ते 5 दुनी 10 आणि 8 18. 18/5 हा जर अपूर्णांक घेतला तर ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काय येतं? कारण कशामुळे हे आपण उत्तर काढतोय? अंश कधीच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अंश कधीच छेदापेक्षा मोठा नसतो. इथं 5 आहे, छेद आणि अंश 8 आहे. कारण की आपण एखाद्या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करतेवेळी काय करतो? उरलेली बाकी अंशात लिहितो. मग अंश बाकी, भागाकाराची बाकी ही भाजकापेक्षा मोठी नसते. हा भाजक आहे. मग 18/5 जर आपण हे केलं तर 5×3=15. किती उरले? 3 उरले. छेद 5. मग 3.3/5 यायला पाहिजे. हे चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय आपल्याला चुकीचं कोणतं? म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 12. 27/4 अधिक 5/4 बरोबर किती? दोघाचाही छेद समान आहे. समान असलेला छेद घेतला. अंशांशाची बेरीज करा. ह्याचा अंश 7 आहे, ह्याचा अंश 5 आहे. 27 आणि 5 किती झाले? 32. 32/4. आता 32/4 आहे का कुठं? कुठंच नाही. मग आता काय करा? ह्याला भाग घाला. 32ला 4 भाग घाला. 4 × 4, 4 × 8 32. उत्तर काय येते? 8. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर 8 असेल. पर्याय क्रमांक 2 आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे पहा. 19/6, 21/4 आणि 12/5. 21/5 यापैकी मोठा सांगितलेला आहे. तर काय करा, आपण ह्याला एक पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. या 19ला जर आपण 6ने जर भागलं तर 6×3=18. 1 उरला. म्हणजे 3.1/6 येतं ह्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 2. या 21ला जर 4ने जर भागलं तर 4×5=20 येतंय. बाकी 1 उरली. म्हणजे भागाकार किती आला? 5. 5 पूर्णांक, उरलेली बाकी 1 आणि छेद 4 असलेला. म्हणजे हे काय आला? 5.1/4. म्हणजे इथं 3 पूर्ण आहे, इथं 5 पूर्ण आहे. इथं पहा, या 12ला 5ने भाग घाला. 5 दुनी 10. 2 उरले. भाग बसला 2चा. म्हणजे 2 पूर्णांक, उरलेली बाकी 2 आणि छेद 5. 2.2/5. पुढं 21/5. 5×4=20. बाकी उरली 1. बाकी उरली 1. काय आलं? 4.1/5. आता मोठा कोणता आहे ओ शोधा ह्याच्यातून. ह्याचा पूर्णांक 3 आहे. म्हणजे 3 पूर्ण आहे, हे 5 पूर्ण आहे, हे 2 पूर्ण आहे, हे 4 पूर्ण आहे. मग मोठं कोणता आहे? तर हा 21/4 हा पूर्णांक मोठा आहे. कारण की हा 5.25 आहे. आलं का लक्षात? आणि हे बाकी सगळे हे 3 आणि काही आहे भाग, 2 आणि काही आहे, 4 आणि काही आहे इथं. मग हा काय आहे? 5 आहे. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 आलं.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 13/12, 12/11, 9/8, 6/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? चढत्या क्रमाने लिहायचे. 13/12, 12/11, 9/8 आणि 6/5 या अपूर्णांकाकडे जर तुम्ही लक्ष दिलात तर तुमच्या एक लक्षात येईल की काय लक्षात येईल की प्रत्येकाचा अंश हा छेदापेक्षा 1ने मोठा आहे. याचा छेद 12 अंश 13 आहे, 11/12 अंश, 9/8 अंश, 5 म्हणजे अंश छेदापेक्षा 1ने मोठा आहे. अंश छेदापेक्षा 1ने मोठा आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय आहे? अंश छेदापेक्षा 1ने मोठा आहे प्रत्येकाचा. तर अशा वेळी काय करायचं? ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक लहान व ज्याचा अंश लहान तो मोठा. सॉरी, अंश नाही, ज्याचा छेद मोठा तो लहान व ज्याचा छेद लहान तो मोठा. आता आपल्याला काय म्हणले? चढत्या क्रमाने लावा म्हणले. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान. आता प्रत्येकाचा अंश हा छेदापेक्षा 1ने मोठा आहे. मग ह्याच्यामध्ये सर्वात लहान कोणता झाला? तर ज्याचा छेद मोठा तो मोठा. 13/12 हा काय झाला? सर्वात लहान. त्याच्यापेक्षा लहान 12/11, त्याच्यापेक्षा लहान 9/8, त्याच्यापेक्षा लहान 6/5. अशा प्रकारे आपण या अपूर्णांकाला काय केलेलं आहे? चढत्या क्रमानं लिहिलेलं आहे. आलं लक्षात? चला या ठिकाणी थांबू. तुम्ही सर्वजण या चॅनलला नवीन असाल तर नवीन आहात जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.